तर शेवटी घेतला रे बा शुभम नाही मोबाईल. कोणता मोबाईल घेतला हे पाहासाठी ब्लॉग शॉर्ट लोक पहा. आज सकाळी सकाळी मले जायला गुरायला भाऊ वावरामध्ये. आणि हे तर मला माहित नाही की मला वावरामध्ये कासाठी जाणं होतं. फक्त सकाळी सकाळी बाबा माझं आले होते की तुला वावरामध्ये या लागेल. मग काय काढली गाडी मग डायरेक्ट आलो वावरामध्ये. वावरामध्ये आल्यावर सगळ्यात पहिले खताच्या थैल्या काढून टाकल्या. मग त्याच्यावर आपल्याला टाकणार आहे गाड्यामध्ये पिंकरचा सर. मग काय भाऊ पायपायच्या चिड्या काढत काढत आलो मी डायरेक्ट शेवटला मिरीवर. आता म्हटलं काढत घेतला आता म्हटलं पुऱ्या जमा घेतो कर. मग बंद चिड्या जमा गिमा करल्यावर मग आणून ठेवला गाड्या जोय. मग काय पायपन चिड्या गाड्यामध्ये टाकल्यावर मग निघलो भाऊ दुसऱ्या वावरात जायसाठी. मग दुसऱ्या वावरामध्ये आल्यावर मग टाकणं होती भाऊ आपल्याला या वावरामध्ये शीप. मग बंदे पायप गिप आथरल्यावर मग लावणं चालू करली भाऊ पिंकरची शीप. बंदी शीप लावल्या गेल्यावर पाणी गिनी आल्यावर इजदा आला. इजदा म्हणे की हे शीप तुम्ही बरोबर नाही लावली. मग त्याच्यावर मोटर गिटर बंद करली. मग आता म्हटलं हे शीप दुसरीकडे टाकू आता. मग त्याच्यावर शीप गिप लावल्यावर मग निघलो भाऊ मी घरी जायसाठी. मग घरी आल्यावर जेवण खाऊन झाल्यावर शुभम म्हणे चला म्हणे आपल्याला मोबाईल आणायला जाणार. मोबाईल आणायला म्हटलं आपल्याला नांदुरा जाणार. म्हटलं की अकोला जाणार पहिले हे सांगा मला. अकोला गिकोला तर आपल्याला एवढं दूर तर काही जाणं नाही म्हणे. ऑडोल्या आधीच घेणार नांदुरेवरून. मग नांदुऱ्यामध्ये आल्यावर नांदुऱ्याच्या पेट्रोल पंपावर एकदा इंधन घेतलं टाकून. मग इंधन टाकल्यावर आम्ही आलो ज्या दुकानावर आम्हाला मोबाईल घेणं होतं त्या. पण अडी आल्यावर आम्हाला मालूम पडाल की आमचा मोबाईल काही अजून आला नाही. मग काय चला म्हटलं आता नांदुऱ्यामध्ये फिरू जाता आपण. मग फिरता फिरता चला म्हटलं आता आपण गुळाचा चहा पिऊ म्हटलं आता. मग एक एक कप घेतला भाऊ गुळाचा चहा. मग चहा घी पेल्यावर चला म्हटलं आता आपला मोबाईल आला असेल म्हटलं पाहू आता. आणि दुकानावर आल्यावर दिसले भाऊ आपल्याला मोबाईलचे पार्सल येल होते. आणि ह्याच पार्सल मध्ये होता भाऊ शुभमचा मोबाईल. तर म्हटलं भाऊ लवकर त्या मोबाईलचे म्हटलं अनबॉक्सिंग आता. मग मोबाईल गिबाईल खोलल्यावर मग डायरेक्ट नमस्ते दाखवायला भाऊ सगळ्यात पहिले मोबाईल न. अरे म्हटलं नमस्ते राहू द्या बाजूला. म्हटलं पहिले झाला म्हटलं नाश्ता बारासाठी. मग मोबाईल घेतल्यावर मग आलो भाऊ आम्ही वडापाव खायसाठी. आज तर म्हटलं गळ्या अंगून डायरेक्ट वडापावची पार्टी आहे म्हटलं. मग वडापाव खाल्ल्या गेल्यावर मग निघलो भाऊ आम्ही घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.